श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्वात प्रथम ह्या वर्षी येणाऱ्या मकर संक्रांतीला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने मोठा दिवस होतो आणि थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे. या दिवशी पासून सूर्य दक्षिणायातून उत्तरायणाकडे सरकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते असं समजलं जातं. मकर संक्रांत 2025 या वर्षी मकर संक्रांत कशावर आली आहे, कशावर बसली आहे, पुण्य काय व फळ काय, कुठल्या दिशेत जात आहे, दान काय करावे, काय करू नये, काय करावे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. 2025 मध्ये मंगळवारी 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांतीपासून दिवस हा वाढत जातो आणि रात्रही कमी होत जात असते. मकर संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:45 पासून सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 पर्यंत असणार आहे. या वर्षी संक्रांती देवीचे वाहन वाघ आहे. तसेच उपवाहन घोडा असून वस्त्र पिवळे परिधान केले आहेत. तिच्या हातात गदा म्हणून शस्त्र वापरले आहे. संक्रांतीच्या देवीने कपाळावर केशराचा टिळा लावलेला आहे. संक्रांती देवी वयाने कुमारिका असून ती बसलेल्या अवस्थेत आहे. संक्रांती देवीने वासाकरिता हातात जाईचे फूल घेतले आहे आणि ती जातीने सर्प आहे. भूषणार्थ अलंकार मोती परिधान केलेला आहे. वानर नाव व नक्षत्र नाव तिचे मोहोदरी आहे. सामुदाय मुहूर्त 45. संक्रांती देवी ही पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे. तसेच संक्रांतीचे फळ काय आहे? संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. तसेच संक्रांतीच्या पर्व काळामध्ये काय दान द्यावे? नवे भांडे द्यावे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्तीने दान करू शकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. काळा रंग हा अशुभ नाही. सौभाग्याचं लेणे मंगळसूत्राच्या मण्यांचा रंगही काळाच असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्र नेसून निरोप दिला जातो. दुसरं महत्वाचे म्हणजे वैज्ञानिक कारण बी आहे त्याला. वैज्ञानिक कारण असं आहे की वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते. थंडीच्या दिवसात शरीरात उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहे म्हणून तीळ गुळ देण्याची प्रथा पडली. वर्षभरात कुणाचंही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा करूया आणि विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे.